नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राज्यातल्या शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात लासलगाव कळवणसह सर्व ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सटाणा आणि कळवण इथं रस्ता रोको करण्यात आला, तर नाशिक तालुक्यात मखमलाबाद, मातूर या ठिकाणी भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात आणि राहुरीत रस्त्यावर भाजीपाला आणि दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. यवतमाळ इथं शेतकरी वारकरी संघटनेनं नागपूर तुळजापूर राज्यमार्ग रोखून धरला. जिल्ह्यातल्या मुख्य बाजारपेठा बंद आहेत. औरंगाबाद शहरात क्रांती चौकातही शेतकरी संघटनांचं आंदोलन सुरू आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर वगळता या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सर्वत्र व्यवहार ठप्प आहेत. सेलू इथं शेतकऱ्यांच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. लातूर, हिंगोली, सोलापूर, सांगली, सातारा या ठिकाणी आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत असून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र शेतकरी संपाचा फारसा परिणाम दिसून येत नसून सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे संस्थापक प्रणय रॉय यांच्यावर आयसीआयसीआय बँकेचं 48 कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप ठेवून केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं आज त्यांच्या दिल्ली आणि देहरादून इथल्या घरांवर छापे मारले. हे आरोप खोटे असून रॉय आणि एनडीटीव्हीला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचं एनडीटीव्हीनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. जागतिक पर्यावरण दिन आज साजरा होत आहे. मानवाला निसर्गाशी जोडणं ही या वर्षीची संकल्पना आहे. पृथ्वीला स्वच्छ आणि हरित ठेवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा असल्याचं त्यांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा देशाला अभिमान असल्याचं ते म्हणाले. पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही कारवायांचा सामना करण्यासाठी भारतीय सेनेला पूर्ण सूट दिली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या हमीरपूर इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारतीय सैन्य उत्तर देईल असं ते म्हणाले. भारतीय लष्करात महिलांना लढाऊ सैनिक म्हणून काम करण्याची संधी देण्याबाबतच्या प्रक्रियेला वेग देणार असल्याचं लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं एका मुलाखतीत बोलत होते. पहिल्या टप्प्यात लष्करी पोलीस जवान म्हणून महिलांना संधी दिली जाणार आहे. सध्या जगभरात काहीच देशात महिलांना लष्करात सैनिक म्हणून घेतलं जातं. आता या देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल. भारतीय हवाई दलात गेल्या वर्षी 3 महिलांना लढाऊ वैमानिक म्हणून स्थान देण्यात आलं असल्याचं रावत यांनी यावेळी नमूद केलं. भारतात माहिती आणि तंत्रज्ञान आयटी क्षेत्रात मंदी असल्याच्या वृत्ताचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी खंडन केलं आहे. चालू आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात अधिकाधिक लोकांना रोजगार मिळेल असं ते म्हणाले. अमेरिकेनं H-1B व्हिसाच्या नियमात बदल केल्यानंतर भारतीय आयटी क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचं वृत्त काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत होतं. त्यावर प्रसाद यांनी हे स्पष्टीकरण दिलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली GSLV मार्क 3D1 यानाचं आज प्रक्षेपण करणार आहे. यासाठी काल दुपारपासून उलटगणना सुरू करण्यात आली आहे. हे यान आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज संध्याकाळी 5:28 अवकाशात सोडण्यात येणार आहे. या यानाच्या माध्यमातून GSAT-19 हे संवाद उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार आहे. केरोसीन अनुदान आणि अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना आता ओळखपत्र म्हणून आधार कार्ड सक्तीचं करण्यात येणार आहे. यासाठी अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना 15 जूनपर्यंत तर केरोसीन अनुदानासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आधार कार्ड मिळेपर्यंत रेशन कार्ड, वाहन परवाना, किसान पासबुक आदी ओळखपत्र ग्राह्य धरली जातील असं याबाबतच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. याबरोबरच बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25